जय शिवराय. कसे आहात मित्रांनो? श्रीजी वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र, आळंदी, पांडुरंग महाराज शितळे यांच्या ऑफिसमधून मी विजय पाटील सर बोलत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय, बऱ्याच जणांचे संक्रांतीबद्दल काही समज आहेत, गैरसमज आहेत, अफवा आहेत, काही फोन येत आहेत. तर त्या संदर्भात जरा थोडीशी माहिती द्यावी असा विषय होता. तर जी सगळ्यांना पटकन जी माहिती लागती ती म्हणजे संक्रांत कधी आली आहे. तर योगायोगानं ती बुधवारी 14 तारखेला आणि षटतिला एकादशीच्या दिवशी आलेली. षटतिला म्हणजे षट म्हणजे आपल्याला षटकार क्रिकेट मधला माहित आहे. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. तर तिळाचे 6 उपयोग करा. तिळाचे 6 उपयोग करा म्हणजे काय की तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा, तिळाचं त्यानंतर मिश्रित तेलाने आंघोळ करा, त्यानंतर तिळाचं होमामध्ये आहुती द्या आणि त्याबरोबर तिळगुळ घ्या आणि गोड बोला. मला वाटते एवढे काही उपयोग करण्यापेक्षा हे आपला नुसतं तिळगुळ घ्या आणि गोड बोला एवढा उपाय केला तरी पुरेसा आहे. तर हे एक लक्षात ठेवा की हिंदूंचा सण आणि तो पण तारखेनुसार येणारा हा फक्त एकच असतो, तो म्हणजे संक्रांत. तो म्हणजे बरोबर 14 तारीख 14 मे. यावेळेस बुधवार पण आहे आणि षटतिला एकादशी आहे. त्यामुळे मग एकादशीला तिळगुळ चालतो का नाही, द्यायचा की नाही, खायचा की नाही, असे काही प्रश्न असतील. तर तसं काही नाही, तर आपण तिळगुळ देऊ शकतो, खाऊ शकतो. ही सगळी कशी आहे की एक नैसर्गिकच अरेंजमेंट आहे. बघा, थंडीचे दिवस एवढे वाढत असतात जानेवारीमध्ये आणि तेव्हा तीळ आणि गूळ हे आपल्याला त्या निमित्तानं खायचा योग येतो. म्हणजे हे सुद्धा आपण म्हणतो हे प्रत्येक आपल्या सणवारामध्ये ना काही ना काहीतरी एक वैज्ञानिक कनेक्शन असं लागतंच की का सांगितलेलं आहे खायला. असं जर आपण एक विचार केला तर असं वाटतं की थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि गुळ उष्ण पदार्थ खाणं चांगलं असतं. परत आपण जर आयुर्वेदिक लोकांना विचारलं, डॉक्टर्सना वगैरे, तर तिळाचं भरपूर महत्त्व आहे. तिळामध्ये बरेच विटॅमिन्स हे वगैरे असतात. मी तर म्हणेन स्त्रियांनी सुद्धा तिळाची चिक्की वगैरे वरचेवर खावी. त्यांच्या साठी ती जास्त उपयोगाची असते. म्हणजे स्त्रियांसाठी अशी नाही, सगळ्यांसाठीच उपयोगाची आहे. तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला. मग आता हे प्रत्येक वर्षी हा सण येतो का, तर तुम्हाला दरवर्षी ते आठवण करतात की गोड बोलायचं बरं का. हे आजकाल लोकांनी गोड खाणं इतकं टाळलं आहे की आता गोड बोलायला सुद्धा परिणाम येतो का काय म्हणतो. साखरेचा चहा नको, हा चहा नको, गोड नको, ते नको, प्रसाद नको. ठीक आहे, डॉक्टरने जे काय दिलं ते नक्की फॉलो करावं. पण गोड बोलायला काय हरकत आहे? गोड खाऊ नका, गोड बोलायला काय हरकत आहे? हे कोणी कोणाशी गोड बोलतच नाही. काय मला लक्षातच येत नाही काय भानगडे, काय कळतच नाही. प्रत्येक जण आपल्या दुसऱ्याला कसा राग येईल याचाच जणू काय प्रयत्न करतात. आणि ठीक आहे, आजकाल बघतो आपण टीव्हीवर वगैरे जवळचे मित्र गप्पा मारता मारता एक मर्डर करण्यापर्यंत. अरे काय हा काय प्रकार आहे? इतकी हिंसा आणि विचित्र नाही झालं पाहिजे. म्हणून हे जो प्रकार जो आहे तो तिळगुळ्या आणि गोड बोला याला खूप अर्थ आहे. वर्षावर्षांनी हा काळ ठेवलेला आहे. आज आपण नैसर्गिकच बघा ना की शनी आणि रवी तसं बघायला गेलं तर एकमेकाचे आदर्श शत्रू. बरं का, शत्रू म्हणजे शत्रू नव्हे, आदर्श शत्रू. पण सूर्य हा पिता आहे. मोठं मन करून शनीच्या घरात एक महिनाभर राहायला येतो ना, म्हणजे मकर राशीत. आणि मग अजून आवडल्यावर परत कुंभ राशी पण शनी महाराजांची 2 महिने थांबतो येऊन. इतकं कुठं ते काय शत्रुत्व घेतात काय? ग्रह सुद्धा घेत नाहीत. मग आपणही आपलं कोणाशी भांडण झालं एवढं कशाला हे करून घ्यायचं? अगदी ठीक आहे, होत असतं भांडण. वेगळे विचार आहेत, वेगवेगळे राशी आहेत, वेगवेगळे स्वभाव आहेत. आणि जर तुम्हाला सांगतो घरामध्ये जर प्रेम वाढवायचं असेल ना, तर आज मी तुम्हाला एक सुंदरशी एक वस्तू दाखवीन. ती म्हणजे गाय वासरू. आता यातून तुम्हाला ती किती दिसते मला माहीत नाही, याचा फोटो पाठवेन. पण गाय वस्तू म्हणजे काय आहे की एक प्रेमाचं प्रतीक आहे. बाबा घरात मुलं ऐकत नाहीयेत, भांडण होत आहेत, आई वडिलांना कोणी हे करत नाहीये, तर काय करायला पाहिजे? एक हॉलमध्ये एक छानशी एक गाय वासरूची मूर्ती ठेवली पाहिजे आणि त्या मुलांना दररोज घर सकाळी उठले की त्याला नमस्कार कर म्हटलं पाहिजे. गाय वासरू काय आहे तर प्रेमाचं प्रतीक आहे. आता शेवटी तुम्ही काय बघता त्याचा तुमच्यावर इफेक्ट होतो ना. फार रागीट स्वभाव असेल
तर गाय वासरू ठेवा. फारच शांत स्वभाव असेल, अगदी कोणी त्याचा फायदा घ्यायला लागलाय, तर त्याच्यासमोर सिंहाची मूर्ती ठेवा. शेवटी फील गुड फॅक्टर आहे. तुम्ही जे बघणार त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा स्वभाव आणि नेचर होणार. पण हा जो आपला खास जो आजचा विषय होता की संक्रांत, की सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश ज्या दिवशी होतो 14 जानेवारी, तेव्हा संक्रांत येते. आता मी तर मुळात सोलापूरचा आहे. आमच्या गावची जर फार मोठी यात्रा असते. ते अबूच्या काठ्या वगैरे असतात, तिळाचे वेगवेगळे पदार्थ. खरंच ज्यांना ज्यांना वेळ मिळतो ना त्यांनी खरंच एकदा 14, 15, 16च्या दरम्यान सोलापूरला जाऊन या. इतकी छान मोठी यात्रा असते ना, वेगवेगळे पदार्थ ते बघायला मिळतात, कार्यक्रम असतात. फार एक छान वातावरण असतं. खरी संक्रांत आपल्याला त्या भागात फार छान बघायला मिळते. तर या संक्रांतीच्या विषयावरनं आपण लक्षात आलं की त्याच्यानंतर दुसरा दिवस जरा कर दिन असतो, तो इतका चांगला नाही म्हणतात. असंही योगायोगानं आता तो काही विषय नाही, पण आता आपण या इलेक्शनच्या माहोलमध्ये पण आहेत. सगळ्यांनी मतदान मात्र जरूर करा. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला वोटिंग आहे. तर हे जे सर्व जे ग्रहमान असतं, संक्रमण म्हणतो आपण, की ज्यामुळे परिवर्तन. तर संक्रांती ही काय फक्त जानेवारी महिन्यात असते नाही, दर महिन्यात संक्रांती असते. पण ही संक्रांत आपण जास्त साजरी करतो, मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीचा सगळ्यात उद्देश हाच आहे की सगळ्यांनी झालं गेलं विसरून नवीन वर्ष सुरू होताना एकमेकाशी गोड बोलून सुरुवात केली पाहिजे आणि वर्षाच्या शेवटपर्यंत सुद्धा गोड बोललं पाहिजे. हे बघा, कुणाला रागाला यायला, शिव्या द्यायला, हे करायला, जो माणूस रागाने बोलतो, मोठ्याने बोलतो, शिव्या देतो, जर डॉक्टर लोकांना जर विचारलं तर त्याच्याच जे शरीरातले जे व्हेन्स असतात, शिरा असतात, पेशी असतात, त्यात उत्तेजित होऊन त्याचा शारीरिक नुकसान त्याला व्हायची शक्यता जास्त असते ऐकणाऱ्यापेक्षा. त्यामुळे शक्यतो कोणाशी मोठ्या आवाजात बोलू नका, भांडू नका, हळू आवाजात बोला. खास करून जे जास्त तिखट खातात ना त्यांना फार चिडचिडा करणे, राग करायची सवय असते. दुसरा एक विषय असतो की दरवेळेस ती संक्रांत कशावर आली, काय आली, तर आता आली आहे ती पिवळ्या रंगावर आली यावर्षी. मग आता पिवळा रंग त्या दिवशी वापरू नये असं आपला पारंपरिक समज आहे. ज्यांना आवडतं त्यांनी ते फॉलो करायला काही हरकत नाही. कारण आता पिवळा रंग वापरू नये म्हणजे की परत सोन्यावरही संक्रांती ना, पण सोन्याचा रंग पिवळा आहे. मग काय आहे ते काय दागिने काढायचे वगैरे काय असलं काही करू नका. जे सहज वस्त्र असतं त्याच्याशी संबंधित तो नियम आहे. आणि मग इनडायरेक्टली आपण जर बघितलं की सोन्यावर संक्रांत आली का, तर 10 वर्षापूर्वी 25-30 हजार रेट होता, आज 1,30,000 रेट आहे. म्हणजे तो सामान्याच्या पलीकडे गेलाच ना, थोडं म्हणजे तो सोयी भाग तेच झाला ना. त्यानंतर परत दुसरं काय की याचं वाहन काय आहे, तर कोण म्हणलं की याचं वाहन वाघ आहे, म्हणजे 4 पायाचं मोठं हिंसक जनावर आहे. आता ते कुठलीही गोष्ट घडत असताना त्याच्या अगोदरपासून 2-3 महिने लक्ष द्यायचं असतात. आता योगायोगानं बिबट्याचे वगैरे न्यूज जास्त आहे, बिबट्याच्या हल्ल्याचे वगैरे. मग त्याचा संबंध मी काय याच्याशी लावणार नाही. पण एक काय असतं की सगळ्या गोष्टीपासून आपण काळजी घेणं महत्वाचं आहे. सांगायचा उद्देश असतो की त्याची तुम्ही काळजी घ्या. होईल न होईल तो भाग वेगळा आहे. आणि सगळ्यात जे आपल्या हातामध्ये जे आहे ते म्हणजे सगळ्यांशीच गोड बोलणे. फक्त आपल्या घरच्यांशी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींशी गोड बोलणे असे नाही. जो आपला शत्रू आहे त्याच्याशी सुद्धा आपल्याला गोड बोलता आलं पाहिजे आणि त्याच्याशी सुद्धा मैत्रीत्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एवढा मोठा सण जो प्रत्येक वर्षाची जी सुरुवात होते, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. याचा अर्थ काय आहे की जीवनामधला गोडवा वाढा, सगळ्यांशी समता राखा, सगळ्यांशी प्रेमानं वागा, सगळ्यांना संधी द्या. असे जे आपले सणवार असतात यातून हाच अर्थ काढायचा ना. बाकी धार्मिक पौराणिक त्या कथा असतात, कुणाला आवडतात नाही आवडतात, हा प्रत्येकाचा विषय, ठीक आहे, हरकत नाही. पण गोड बोलायला तर काहीच हरकत नाही ना. गोड बोलायला प्रत्येकाला आवडेल. तर त्यामुळे या सणाचं महत्त्व राखून आणि त्याचबरोबर जो सायंटिफिक दृष्ट्या आपण विचार करायला गेलो तर तीळ आणि गूळ याचंही महत्त्व लक्षात घेऊन ते आपल्याला बॉडीला खास करून थंडीच्या दिवसामध्ये खूप गरज आहे. तर सोलापूरला आमच्या ते तिळाची आणि गुळाची फार छान पोळ्या वगैरे करत होते बरं का. मला आता लहानपण मला आठवत आहे माझं सगळं. मी सोलापूर त्या नवीपेठ अगदी मल्लिकार्जुन मंदिरात जवळच माझं गेलं आहे. बऱ्याचपैकी असे हे सण फार चांगल्या प्रकारे साजरे केले जात होते. शहरात तेवढं इकडं पुण्यासारख्या भागात एवढं वाटत नाही.
आणि तिळगुळ देताना एक चांगली